वाघमारे, आता तुमच्यासाठी या माणसाला लवकरात लवकर शोधावं लागेल. तू इथे थांबलाय. अरे कुठं होतास तू? अरे दादा त्या दादा अजून जेरॉक्स काढायला गेलो तू. अरे पण एवढा उशीर लावायचा असतोय. काय आलं, सापडलं का? अरे दादा सगळीकडे ओळखलं त्याला, कुठे गावनाच. अरे कोण त्याला ओळखनाच. पण तुला रे नाही ना मला पण भेटला तो कुठं पण. अरे आम्हाला बी काहीच कळलं नाही त्याच्याबद्दल. अरे आम्हाला पण काय पत्ता लागला नाही. वयस की एवढं शोधून बी कुठं सापडला नाही, म्हणजे नक्कीच त्याला कुठंतरी लपून ठेवलेला असणार. आपण एक काम करू, मुकादमाच्या सगळ्या अड्ड्यांवर बघू, त्यालाच काहीतरी गेम केलेला असणार. तुम्ही तिघे एक काम करा, कासपठार साईडला बघा, आम्ही तिघे इकडे बघू. चला चल निघा लवकर. मम्मी साहेब, हो मम्मी साहेब येऊ का? अयो इलेक्शनची माणसं आली वाटतं. चल चल चल. अगं बाई कार्यकर्ते आले रे. या की या. नितीन या बसा. या बसा इकडं. हा आजोबा तुम्ही बसा इकडं या. कसं चाललंय प्रचाराचं काम? समजायला सांगतोस ना का चप्पला मध्या चप्पला मध्या चप्पला मध्या म्हणून. सपने जा पाणी आण जा. ऍक्सिडेंट जाऊ बाई, पाणी आणतं का जरा? हा आलेच. बोल काय काम होतं? मम्मी साहेब बघितलं ना पेपरात काय छापून आले? प्रचाराला गेल्यावर लोकांनी नुसतंच घेरलं आम्हाला. उद्या मम्मीला मत दिलं तर ते सुद्धा हेच करणार ना. मग का मत द्यायचं तिला? एका घरात तर दारातच दाखवून दिला आम्हाला. त्या घरातली माणसं मत दिला करू सोनीच्या सासूला मत नाही देणार आम्ही. अहो लय अवघड झालं लोकांसमोर जाणं. आता तुम्हीच मला सांगा माझी काही चुकी आहे याच्यामध्ये? म्हणजे सुनेची चुकीला सासूला कशाला वागणं करायचं लोकांनी? मम्मी साहेब हे तुम्हाला कळतंय, आम्हाला कळतंय, परंतु लोकांना कोण समजवणार? आता का नाही काय डोकं चालून झालंय माझं. पण तुम्हीच सांगा काय उपाय करायचा ती. एक काम करा, वहिनींना तिथं जाऊन माफी मागायला सांगा. हा मम्मी ही आयडिया चांगली आहे बघा. म्हणजे कसं लोकांना बी असं वाटेल का मम्मी कसलं रोकटोक आहेत, स्वतःच्या सुनेला बी माफी मागायला लावली. म्हणजे रे मी काय म्हणते आपण उद्याच्या उद्या पत्रकार परिषद बोलू आणि मग तू समजांसमोर जाहीर माफी मागा. नाही जमणार. काय बोललीस तू? मला माफी मागायला नाही जमणार. अगं असं कधी जमणार नाही. हे तर सासूची एवढी बेइज्जती होती, कुठला मास दाखवतेस ते? का नाही जमणार तुला माफी मागायला? तुम्ही पण वाटतंय का? मम्मी साहेब जी चूक मी केलीच नाही त्यासाठी मी माफी का मागायची? तुम्हाला राग आला तरी चालेल पण मी माफी मागणार नाही.
सत्या किती थांबलो आपण? कारण मी कदम राहतो इथं. मला ना त्याच्यावर लई डाऊट आहे बघ. मला असं वाटतंय की त्यांनाच लपवलं असणार या माणसाने. सत्या तुझं सगळं ठीक आहे, असं डायरेक्ट कसं घुसायचं? निवडणुका तोंडावेत तेवढं मुकादम ही रिस्क घेणार नाही त्या माणसाला लपवायची. बरोबर आहे, सोड तुझं. मग आपण एक काम करू, आपण त्याच्या बाकीच्या अड्ड्यांवर बघू. हां त्यासाठी फार्म हाऊस आहे बघ, तिथं बघूया. चला चला. सत्य दादा थांब. अरे काय झालं? काय विषय? अरे काय माहित. सत्य दादा ते दिवशी माणूस आला होता का नाही, हां त्या माणसानं बी अशीच गाडी आणली होती. अरे मला तर वाटतं हीच आहे ती गाडी. पप्या नक्कीच गाडी आहे का? अरे सत्य दादा हीच आहे गाडी 100%. सत्या म्हणजे तुझं डाऊट खरं आहे, तो मुकादमाचाच माणूस आहे. त्यानंच येतच कुठं आसपास लपून ठेवलं असणार. होय, पण बलमा आपल्याला असं डायरेक्ट घुसता नाही येणार. तो मुकादमना लय हुशार आहे. जर आपण डायरेक्ट घुसलो तर अख्खं खरं डोक्यावर घे. त्या गडबडीत त्या माणसाला गायब कर. आता तुमची चौकशी होईपर्यंत यू आर सस्पेंडेड. अनफॉर्च्युनेटली तुला सस्पेंड करावंच लागेल. वाघमारे मनातनं लय तुटले असतील. त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला जातो. म्हणजे वाईट तर वाटणारच ना त्यांना. सत्या त्यांना आधार द्यायला पाहिजे. वाघमारे, ही वर्दी तुम्हाला किती महत्वाची आहे ना ते माहिती आहे मला. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला झालेला त्रास, तुमच्या डोळ्यात आलेला एक एक थेंब, या सगळ्याचा हिशोब करून ठेवलाय. आणि तो चुकता केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. वाघमारे ज्यानं कोणी तुम्हाला त्रास दिलाय ना त्याचा कार्यक्रम फिक्स होणार म्हणजे होणारच. हे बघ सत्या, मला ना कुणावर सूड उगवायचा ना बदला घ्यायचा. मला फक्त न्याय मिळवायचा. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते मला. आणि मम्मी साहेबांची बदनामी झाली ती वेगळी. त्याचं लय वाईट वाटतंय मला.
वाघमारे, अहो मी समजू शकतो. अहो एवढं होऊन बी तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला कुणाचा सूड उगवायचा नाही, कुणाचा बदला घ्यायचा नाही. हे तुमचं चांगुलपण आहे वाघमारे, आणि हीच तुमची ताकद आहे. तुमच्यासारख्या प्रामाणिक पोलिसावर आरोप झालेला कुणालाच नाही आवडणार, आणि मला तर नाहीच नाही. मला ना लई राग आलाय बघा वाघमारे. वाघमारे, हे बघा, तुम्हाला असं रडलेलं खचलेलं नाही बघवत मला. आणि आता मी घरी तवाच येईन. जेव्हा ही वर्दी मानानं तुमच्या अंगावर चढा. मी काय म्हणतोय पण मा, आपण जर असं केलं तर मुकादमच्या बंगल्यावर पॅराशूट घेऊन उतरला तर रात्रीच्या टायमिंगला एक नंबर आयडिया यार. पॅराशूट पाहिजे लागले माझ्या इथे त्यात. असं डायरेक्ट गच्चीवर उतरायचं, एक नंबर. मुकादमाच्या घराच्या गच्चीवर उडी टाकायची, संपला विषय. वा 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 वा, काय सुचले रे ना, काय होता काय आयडिया सुचवलं तू गाडी, खतरनाक. वा, तुमचा जाहीर सत्कारच केला पाहिजे, आणि तुमचा मेंदू ना असा काढून अमेरिकेला दिला पाहिजे. बघा किती हुशार मेंदू आहे, ते संशोधन करा याच्यावर काहीतरी. आयुष्यात तुम्ही पत्ता उडवलं का, पत्ताने तुम्ही निघाले पॅराशूट घालून उडी मारायला. पॅराशूट फक्त पिक्चर मध्ये बघितले तुम्ही, पॅराशूट घालून उतरायचं त्याच्या घरी. खायला का सुचतंय तुम्हाला? अरे काहीतरी चांगलं सुचवा, चांगलं सुचवा काय तर. आयडिया सुचली खूप. बनवत आता स्पायडरमॅन पिक्चर. माझ्या स्पायडरमॅन पिक्चर बघतो मी 20-30 वेळा. ते कशी जाळी सोडते, कसं काय करते, कशा उड्या मारते, ते टेक्निक मी शिकून घेतो. संपला की विषय. मग घराच्या इथं आतमध्ये जायची गरजच नाही. टेरेसवर जायचं, दिसलं माणूस सापा इकडं, सापा इकडं, सापा झाप, संपला धपक 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 पिक्चर मधला आहे ते. खरं आयुष्यात होत नाही ती धपाक झुपूक धपक झुपूक. तर मी दोन भाग आहे का जरा. बा काय सुचलं का नाही तुम्हाला? सुचलं की लय भारी सुचलंय. अरे आपल्या वृत्ती महारथी एकापेक्षा चांगली नग वरलेत. अरे जरा सिरियसली विचार करा की, काय टाइमपास चाललाय इथं? काहीतरी चांगलं सुचवा रे, चांगलं काहीतरी सुचवा. आयडिया सुचलाय. तेव्हा काय आयडिया दिली रे, कसला असला टॅलेंटेड आहे मी. अरे एक नंबर आयडिया, जगात भारी आयडिया सुचली. पप्प्या चांगलं पाहिजे ना, लय हानी. अरे नंबर 1 आयडिया आहे. काय आयडिया माहिती का सत्य दादा? त्या मुकादमाला आवडतात म्हशी, त्याच्या वाट्यात सगळ्या म्हशीच आहेत. आपल्यापैकी एकाला आपण बनवायचं म्हैस. त्याला मस्त अशी 2 शिंग द्यायची, काळे गोगडे आतरायचे, वाघा अशी शेपूट काढायचे. वा करत करत त्याला इकडं 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 बघायला लावायचं. तो दिसलं की आपल्याला सांगणार, अरे किती काम सोपं झालं फक्त पप्प्या शेटच्या आयडियामुळे. अरे बघताय काय कौतुक करा की माझं. सत्या त्याला तू हाणतोस तर मी हाणू. शांत. ए पप्प्या, तू काय जरा अडगायस का रे? तर मुकादम तुला खोळा वाटला? अरे आयुष्यभर गोट्यात बांधून ठेवल तुला. तर काय टाइमपास चाललाय का? काही पण सुचवतात, काय पण नको ते सुचवतात, नको ते. हॅलो बोल गे. अरे हे तर लय भारी बातमी दिली तू, एकच नंबर. ठेव सत्या, एक खुश खबर आहे. काय? मुकादमाच्या घरात ती बाई होती म्हणे कामाला, तिला काढून टाकले आणि नवीन बाई कोणतरी पाहिजे त्यांना. अरे मग तर विषय एकदम सोपच झाला. हा आपण एक काम करू, आपल्या ओळखीतली एक बाई तिकडे पाठवू. हा अरे आपल्या ओळखीतली बाई तिथे पाठवले का नाही, अरे आपलं कामच बेस्ट की. मग पण सध्या आपली अशी ओळखीतली मर्जीतली कोण आहे बाई आहे की आपण त्याला तिथं पाठवू आणि सगळी बातमी आपल्याला देईल. थांब, आपल्या ओळखीतली बाई. हा सत्यदादा, म्हणजे ताई असं बी तिला सुट्ट्यात आता एक नंबर काम होईल. तिकडे कामार
दुसरी अमृताई. पप्या सकाळ सकाळी माझा मार खाऊ नकोस. आपल्याकडे डोकं नाही का नाही, मग नको चालूस. शांत राहा, विचार करू दे मला. माझ्याकडे काय बघतोय? अरे मी काय बाई आहे वय? अरे तू बी काय बघायला लागला सत्यात आता? मी काय बाई आहे वय? हे मंजूचं मला काहीच कळना झालंय. कालपासून फोन लावते मी, पण फोन उचलना झालीये पोरगी. आमरे, तू तर एकदा फोन लावून बघ की ग मंजूला. आई, अगं मी पण कालपासून फोन करते, पण ती माझा पण फोन उचलत नाहीये. मला काय वाटतंय, आता इलेक्शन सुरू होत आहे ना, तर त्याच कामात बिझी असणार ती फ्री झाल्यावर करेल की आपल्याला फोन. तुला कळत कसं नाही ग आमरे? मला लई काळजी वाटते अगं मंजूची. काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय सारखं. सुनंदे, कसं आहे ठावाय का, तुला का नाही मंजूची आठवण आली की तुझ्या मनात कायम असलं काहीतरी येत असते. आम्हाला काय ही नवीन नाही. आता योग काम कर, जाऊन तुझं बीपी तपसून घे जा. आमरे आमरे, हे बघ काय छापून आले पेपरात. काय झालं? नाही नाही, हे शक्यच नाही. दीदी असं करूच शकत नाही. या त्यांनी काहीतरी खोटं छापून आणले. हमरे, अगं अगं काय लिहून आले पेपरात? बया 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 बया, सुनंदे बघितलंच का? आत्ताच म्हणत होतीस ना काहीतरी वाईट घडणार आहे, काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय, म्हणून घडलं. तुझ्या लेकीने घडवून आणलं. अहो वंस, पण असं असं काय लिहून आलंय पेपरात? अख्ख्या घरादाराची आबरू लिहून आल्या. लाच घेतली तुझ्या लेकीने. ए आत्ते, ए आत्ते बित्ते काय सुद्धा म्हणायचं नाही. तुझं तर थोबाड बंदच ठेव. अगं तुझ्या लेकीमुळे घरादाराची आबरू गेली. आम्हाला आता लोकांच्या तोंड बाहेर काढायला जागा राहिली नाही. लोक आता आमच्या तोंडात शार घालतील. आत्ते शांत बस, आधी खरं काय ते कळू दे. आणि माझी तिथे असलं काहीच करणार नाही, विश्वास आहे माझा. तू उगाच तिच्या नावाने बोंबलू नकोस. बोंबलू नको, काय बोंबलू नको. मग काय करू ग? अगं मला चांगलं ठावाय, निवडणुका आल्या त्या ना, आता निवडणुकीला पैसे कमी पडले असतील ना, म्हणताना त्या सत्याने मंजेला फूस लावली असणार आहे आणि तिला लाच घ्यायला लावली. मम्मी 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 काय? जी पेपरात लिहून आलंय का नाही तेच बोलते आम्ही. वंस, उगाच काय तर बोल नका तुम्ही. माझी लेक आणि सत्यजित राव दोघं बी काय बी चुकीचं करणार नाहीत, मला खात्री आहे. मग पेपरवाले काही येण्यात का लिहायला? तेव्हा खरं काय आणि खोटं काय ना, हे तिकडच जाऊनच कळालं आम्हाला. अमरे चल चल. हा सत्या फोन पण उचलत नाही. तर असेल काय माहिती, एकदा हट्टाला पेटला की कुणाचंच नाही ऐकत. मंजू वहिनी, जेवण करून घ्या. मंजू वहिनी, चला जेवण करून घ्या. नाही सवय, सत्याशी बोलणं झाल्याशिवाय मला जेवण नाही जाणार. आओ वहिनी, तुम्ही सत्तरासारखा हट्ट करू नका बर का. आता नसेल त्याच्या फोनला चार्जिंग, नसेल लागत त्याचा फोन. हे बघा, तुम्ही सकाळी एकतर नाश्ता नाही केलेला. चला बरं जेवण करून घ्या. सवय मला सांगते त्या माणसाला शोधायला गेले. सकाळपासून फिरतोय, अजून सापडला नाही.
मला ना स्वतः जायला पाहिजे होतं बघ त्याच्यासोबत. अहो मंजू वहिनी, तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, निदान 2 घास तरी खाऊन जावा ना. नाही सवे, तुला माहित आहे ना सत्या कसं आहे, रागाच्या भरात काय करेल सांगता येत नाही त्याचं. अहो मंजू वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, एकदा का सत्यधराने शब्द दिला का तो कुणाचंच ऐकत नाही. मग काय बी झालं, सत्यधर त्या माणसाला शोधणार म्हणजे शोधणार. तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्ही जेवण करून घ्या चला बरं. नाही सवे, मला सत्याला शोधायला जायलाच पाहिजे. अहो वहिनी, अहो मंजू वहिनी थांबा की. अहो एवढं उन्हाताराचं कुठं भेटणार आहे तुम्हाला दादा. अहो वहिनी थांबा. ए ने बघ, काय काय लाच खोर नाही बट, कुठं निघालीस? बोल की, काय विचारते मी? मम्मी साहेब, सत्य त्या माणसाला शोधायला निघाले. तो एकटा कुठं कुठं शोधणार त्याला, मी त्याच्या मदतीला चालले. हे असलं बोळ थोबाड करून माझ्या लेकाला फसवत असतो, पण मी फसवत नसते काय. आता बरी काळजी वाटायला लागली का तुला? लाज घ्यायच्या आधी या समजा गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता तू. बघू सत्याला तो माणूस सापडते का ते. आजचा दिस माझ्याकडनं मागून घेतले ना त्यानं, तेव्हा आज त्याला तुला निर्दोष सिद्ध करता नाही आलं तर मी तुला घराच्या बाहेर काढू शकते असा शब्द दिलाय त्यानं मला. तसं बी तुला मी घराच्या बाहेर काढणारच आहे. तेव्हा आता कुठंच जायचं नाही, इथं घरात थांबायचं. उगाच बाहेर गेलीस का नाही तर समजा लोकांमध्ये चर्चा होईल, झाली एवढी बदनामी बास झाली आमची. आता जवळ तुला ड्युटीवर परत बोलवत नाहीत तवर घरातच थांबायचं. सत्यानं त्या माणसाला शोधलं ना का बघू पुढच्या पुढं काय करायचं ते. मम्मी साहेब, अहो ते एकटा कुठं कुठं शोधणार त्याला, मला मदत कर. मम्मी साहेब, मम्मी जाऊ दे की आमची. मम्मी साहेब, दरवाजा उघडा प्लीज, मला जाऊ द्या मम्मी साहेब प्लीज. हे नाही बेट, आता हातापाया पड नाहीतर लोटांगण घाल. मी तुला अशीच कोंडून ठेवणार. सत्य आल्याशिवाय ह्यो दरवाजा उघडला जाणार नाही.